सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 24 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. नीट प्रकरणावर साताऱ्यात विद्यार्थ्यांचा पावसात मोर्चा, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात गुरुवारी भर पावसात विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड फ्रंट युथच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या मोर्चात सुमारे हजारो युवक युवती सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पवई नाक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शाहू चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांना न्याय द्या आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबवा अशा आशयाचे फलक सहभागींच्या हातात झळकत होते. विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधात कराडमध्ये वंचितचा एल्गार. नीट पेपरफुटी प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमारच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी कराडमध्ये जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध, पाटण तालुका पत्रकार संघाचे निवेदन. दिल्ली येथे आंदोलन प्रसंगी दिल्ली पोलिसांकडून झालेला अमानुष लाठी हल्ला, पोलिसांकडून युवतींना मिळालेली वागणूक आणि काही पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पाटण तालुका पत्रकार संघाकडून तीव्र आणि जाहीर निषेध करण्यात आला. दिल्लीतील युवकांच्या आंदोलनाला पाटण तालुका पत्रकार संघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तावडे यांना देण्यात आले. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज व केंद्र सरकारच्या विरोधात वडूजमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. दिल्लीतील लाठी हल्ल्याचा निषेधार्थ मसवडमध्येही बंद. दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यात बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान वडूज येथे काही काळ ठिय्या आंदोलन प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा निघाल्याने पोलीस प्रशासन तारांबळ उडाली. वडूज येथील हुतात्मा स्मारकात खटाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जमले होते. त्यावेळी हुतात्मा परशुराम घारगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पायी चालत शहरातून घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या लाठीच्या निषेधात मसवड शहरातही गुरुवारी तीव्र प्रसंग उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढत केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त देत शहर बंद ठेवले. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जचा लोणंदमध्ये निषेध मोर्चा, खंडाळी वाचवणुकीचा निषेध. दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत लोणंद येथे गुरुवारी लोकशाही व संविधान बचाव घोषणेसह जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून सामाजिक कार्यकर्ते सोनू मांचू, अभिजित दुके यांच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. लोणंद नगरपंचायत पटवून सकाळी 10 वाजता मोर्चास प्रारंभ झाला. लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही, लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, विद्यार्थ्यांवरील अत्याचार बंद करा, सोनू मांचूंना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणवून गेला. खंडाळा तालुक्यातील सर्वपक्षीयांच्या वतीने दिल्ली येथे विद्यार्थी आंदोलकांना झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा सर्वोच्च सुधारणा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सातारा पालिका सभेवर उदयनराजे गटाचा बहिष्कार, सुप्त संघर्षाचा भडका, शिवेंद्रराजे गटाकडून कोरम पूर्ण करत कामकाज. सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर खासदार उदयनराजे गटाच्या स्वीकृतसह सुमारे 28 नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने खळबळ उडाली. उपनगराध्यक्ष बनकर अवमान प्रकरण, बांधकाम सभापती बाळू खंदारे निलंबित करणे, मागील सभेतील वादग्रस्त वक्तव्यातून न वगळल्याने खासदार उदयनराजे गट व मंत्री शिवेंद्रराजे गटातील सुप्त संघर्षाचा पुन्हा भडका उडाले दिसून आले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले गटाच्या नगरसेवकांनी कोरम पूर्ण करत विषयपत्रिकेतील सर्व 40 विषयांना मंजुरी देत सभेचे कामकाज पार पाडले. ऊस वाहतूकदार फसवणुकी प्रकरणी कारखान्यांवर कारवाईची मागणी. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांवरून ऊस वाहतूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक शेतकरी संघटनेने केला असून या प्रकरणी कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. संघटनेच्या निवेदनानुसार गळीत हंगाम 2018-19 मध्ये ऊस तोडणी वाहतूक कराच्या कागदपत्राच्या आधारे वाहतूकदारांच्या नावावर कर्ज उचलण्यात आले. वाहतूकदारांच्या बिलातून कर्जाची रक्कम कपात करून संबंधित वित्त संस्थेत जमा करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी अनेक वाहतूकदारांवर कर्ज वसुली, जप्ती व न्यायालयीन कारवाईची वेळ आणणे संघटनेने म्हटले आहे. सातारा शाहूनगरमधील आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अंगावर ड्रिल पडून विद्यार्थिनी जखमी, शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष, प्राचार्यांवर कारवाईची मागणी. सातारा येथील आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अंगावर लोखंडी ग्रिल पडल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. या घटनेने शाळा प्रशासन व बांधकाम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. पालक येईपर्यंत या विद्यार्थिनीला उपचार न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाय न करता बांधकाम सुरू ठेवणाऱ्या प्राचार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. आरळे वडूद पुलालगत रस्ता खचला, प्रशासनाचा हलगर्जीपणा तर ग्रामस्थांनी घेतली पुढाकाराची भूमिका. सातारा लोणंद मार्गावरील आरळे वडूद येथील कृष्णा नदीवरील पुलावरून अवघ्या 100 फुटांवर रस्ता खचल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस, नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनत असतानाही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने बंद करण्याबाबत NHAI जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. मात्र या इशाऱ्यानंतरही प्रशासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले ना धोकादायक आवश्यक उपाययोजना केल्या, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता कायम आहे. दरम्यान ही बाब समजतात वडोदरीतील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे आणि उपसरपंच अभिजित साबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह
घटनास्थळी धाव घेतली. रस्ता खचलेल्या भागात दगड टाकून तात्पुरत्या स्वरूपात बंदिस्त केल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण नाही, तसेच वाहन चालकांना धोका कमी होईल अशा पद्धतीने तातडीने उपाययोजना केली. प्रशासनाची जबाबदारी असलेले काम ग्रामस्थांना करावे लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळले, 2 कार व ट्रॅक्टरचे नुकसान. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी 8:30च्या सुमारास टेबल लाईनकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील माउंट हॉल अपार्टमेंट समोर वृक्ष अचानक कोसळले. या घटनेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वृक्ष कोसळल्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेअर करा.